मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक ही अखेर पूर्ववत झालेली आहे। तब्बल 34 तासांनंतर टँकर हटवण्यामध्ये प्रशासनाला यश आले। मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर केमिकलने भरलेला टँकर उलटला होता। गुरुवारी मध्यरात्री 3 वाजता टँकर हटवत वाहतूक सुरू करण्यात आली। एक्सप्रेस हायवेवरती मंगळवारी आडोशी बोगद्याच्या समोर एक गॅसचा टँकर पलटी झाल्यानंतर तब्बल 34 तास लागले हा टँकर त्या ठिकाणाहून हलवण्यासाठी। आणि या 34 तासामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या दोन्ही लेनवरती प्रचंड अशी वाहतूक निर्माण झाली होती। आज पहाटे 3 वाजता हा टँकर काढण्यात यश आलं प्रशासनाला। आणि आता आपण माझ्या मागे पाहू शकताय, मुंबईच्या ह्या दोन्ही लेन आपल्याला दिसत आहेत, जेथून आता ट्रॅफिक जे आहे ते सुरळीतपणे सुरू आहे। मुंबई लेनवरती गाड्या सुरळीत सुरू आहेत, तसंच पुणे लेनवरती देखील आता जी वाहनं जात आहेत ते सुरळीतपणे जात आहेत। तब्बल 34 तास या टँकरला हटवण्यासाठी लागले। या टँकरमध्ये प्रोपोलिन हा ज्वलनशील गॅस असल्यामुळे सर्व यंत्रणा हा टँकर बाजूला काढण्यासाठी येथे कामी लागल्या होत्या, परंतु कुठल्याही प्रकारे त्या टँकरमधून जी होणारी गळती आहे ती थांबत नव्हती। शेवटी या टँकरमधून जो गॅस आहे तो दुसऱ्या रिकाम्या टँकर्समध्ये भरण्यात आला व नंतर त्या पलटी झालेल्या टँकरला सरळ करून मग रात्री म्हणजे पहाटे 3 वाजता तो जो टँकर आहे तो सरळ करून त्याला या हायवेवरून बाजूला करण्यामध्ये प्रशासनाला यश आलं। आणि त्यानंतर तास दीड तासानंतर जी काही मुंबई लेनवरची वाहतूक होती ही पूर्ववत झालेली आपल्याला पाहायला मिळते। आता सध्या कोणत्याही प्रकारचं ट्रॅफिक हे बोरघाटामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती आता सध्या नाही आहे आणि दोन्ही लेन ह्या सुरळीतपणे सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। प्रवीण जाधव, खोपोली, रायगड। तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। वाहतूक कोंडी प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी हे आदेश दिलेत। भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कोणती यंत्रणा असावी, चौकशी करून शिफारसींसह अहवाल सादर करा असे आदेश सीएम देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्या खात्याला हे आदेश दिले। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडूनही गंभीर दखल घेण्यात आली। आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तात्काळ तयार करा, मिसिंग लिंकचं कामही लवकरात लवकर पूर्ण करा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे निर्देश दिलेले आहेत।